दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी आज 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होते. 2:30 वाजेपर्यंत सगळ्या 9 फेऱ्या पूर्ण होऊन निकाल घोषित होणार आहेत. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकरता म्हणून काल 7 ब या प्रभागाकरता सुद्धा मतदान झालं होतं. जवळपास 60% मतदान नोंदलं गेलं होतं. तत्पूर्वी 64% मतदान हे 2 डिसेंबर रोजी नोंदलं गेलं होतं. आणि आज याची मतमोजणी ही शासकीय गोदामामध्ये होत आहे. याकरता जय्यत तयारी प्रशासन आणि पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. शासकीय गोदामाचा जो भाग आहे तो आजूबाजू संपूर्ण भाग हा संवेदनशील आहे. या ठिकाणी वाहनं किंवा गर्दी करण्यास पूर्णतः मनाई करण्यात आलेली आहे. 9 फेऱ्या ह्या होणार आहेत. 14 टेबल ठेवण्यात आलेले आहेत. आणि पहिली मतमोजणी म्हणजे पहिला प्रभाग 1 आणि 2 ची मतमोजणी ही सकाळी 10 वाजता सुरू होईल. प्रत्येक जे फेरी आहे त्यामध्ये 2 प्रभाग घेतले जात आहेत आणि अर्ध्या तासामध्ये त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. शेवटचे जे 18 नंबरपर्यंत जाणार आहेत ते 2:30 वाजेपर्यंत निकाल घोषित होतील. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे. ती म्हणजे भाजपच्या श्यामलताई शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भालके यांच्यामध्ये. या नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता 5 उमेदवार रिंगणात आहेत. तर 133 नगरसेवक पदाकरता उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि त्यांचा फैसला हा दुपारपर्यंत आज होणार आहे. दरम्यान निकालाची मोठी उत्सुकता आहे. प्रशासनाच्या वतीनं शासकीय गोदामामध्ये पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे.